म्हणजे मे महिन्यामध्ये खरं तर वैशाख वणवा पेटत असतो. ऊन असतं प्रचंड. दुष्काळ आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळतो. मात्र यावर्षी मे महिन्यामध्ये हार्डली काही दिवस सुके गेले असतील. हो, बाकीचे सगळे ओले. पूर्ण मे महिना हा ओला गेलेला हो. दिसतोय. आणि त्याच्यानंतर पाऊससुद्धा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा असं म्हणता येईल की 20-22 तारखेला महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला होता. धडक हो. दिलेली होती. मग याचे काय संकेत तुम्हाला मिळाले होते? काय झालं होतं, तापमान खूप वाढलं होतं. तापमान वाढल्यामुळे काय झालं, समुद्रामध्ये हालचाली होत राहतात. दरवर्षी कसं आहे म्हणजे महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्र इतका चांगला भूमीवर आहे. एकाच बाजूला अरबी समुद्र आहे, इकडल्या बाजूला बंगालचा खडी समुद्र आहे. म्हणून त्याच्यामुळे आपलं जरी समजा महाराष्ट्राला मुंबईचा मान्सूनचा पाऊस नाही आला, तर मी एक तारीखच लिहून ठेवलेली. शेतकऱ्याला म्हणत असतो, काय करा, जर जून कोरडा गेला, जुलै कोरडा गेला, ऑगस्ट कोरडा गेला, 22 सप्टेंबर कॅलेंडरमध्ये तारीख करून ठेवायची. 22 सप्टेंबरला बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आणि ते पाऊस महाराष्ट्रात पडणार आणि आपल्या शेतकऱ्याची ज्वारीची पेरणी करून देणार. म्हणजे असं निसर्गातून कळतं समजा. अच्छा.